नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, नवरात्री सुरू आहे आणि वांगोने घरी घट बसवलेत. व्हिडिओसाठी 20 मिनिटं का होईना वांगो साडी नेसते, स्वतःचा थुकरट लुक दाखवते, रील्स शूट करते आणि मग शायनिंग मारून झाली की परत आपल्या ओरिजिनल अवतारात येते. खरं म्हणजे ही नाटकी कशाला करते आहे ना साडी वगैरे नेसण्याची, तेच मला समजत नाही आहे. उगाच आपला शो ऑफ करत असते. काय तर म्हणे मला साडी नेसायला खूप आवडते. अगं मग एवढीच जर तुला साडी नेसायला आवडते तर दिवसभर घालून फिर ना साडी, रोजच नेसत जा साडी. तुझे जे 1 पीसेस ड्रेसेस आहेत ना ते दान करून टाक ना कोणाला तरी आणि साड्याच नेसत जा रोज. 5-10 मिनिटासाठी ना कोण पण नेसेल साडी, नुसतं व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून. सगळी नाटकं आहेत या बाईची, बाकी काही नाही. शनिवारी होता ग्रे कलर, तर काकूंना साडी नेसायला जमणार नव्हतं. का तर मुली घरात होत्या ना आणि काका गेले होते क्रिकेट खेळायला, त्यामुळे एकटीला काय सगळं जमणार नव्हतं. कोळशा लागतोच अवतीभवती मदत करायला. सारखी नुसती साफसफाईचे धडे देत असते आणि हिची आई बोलते की ओटा वगैरे क्लीन ठेवायचा असतो. मग एवढंच जर माय लेकीला स्वच्छता प्रिय आहे तर मग इगतपुरीच्या घरात एवढा डोंबार का बरं होता? सगळं अस्ताव्यस्त होतं तिथे, का बरं कोणीच आवरलं नव्हतं तिथे? मग उगाच नुसता स्वतःचा मोठेपणा करते. आणि अगं टोमले, ते घर आवरण्यापेक्षा ना, घराची साफसफाई करण्यापेक्षा ना तुझ्या त्या कुजलेल्या मनाला साफ कर. साधं या बाईला टिकली नीट लावता येत नाही. उजव्या डोळ्याच्या वर लावली होती ती टिकली. अगं टिकली मधोमध लावायची असते, त्याच्या मागेही शास्त्र आहेत. काय माहिती आहे की नाही तुला की ते कपाळाला टिकली लावणं पण भारतीय संस्कृतीचं सोंग जपण्याचंच नाटक आहे. वाटाणे फुटाणे वांगी नंतर आता कॉनच्या मागे लागली आहे. 4 वाजता ही गरबा खेळायला जाणार होती आणि बोलली की मी तिथला थोडाफार शूट करेन. तसं थंबनेल बघून तर समजेलच तुम्हाला सगळ्यांना. अरेच्या, म्हणजे व्हिडिओ शूट करण्या अगोदरच ही थंबनेल काय ठेवायचं आहे, कशी प्रायव्हसी ब्रीच करायची आहे लोकांची, याचा विचार करूनच ठेवते वाटते. ऐकलत का मंडळी, सकाळी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तारक मंत्र किंवा रामरक्षा लावते टीव्ही वरती. हो ग बाई, खूपच बिझी असतेस ना तू, आणि तसंही तुला तोंडपाठ थोडीच असणार आहे रामरक्षा किंवा तारक मंत्र. नाश्त्याला कॉर्न आप्पे बनवले होते, पण ते कसे झाले होते हे मुलींना किंवा काकांना विचारलंच नाही काकूंनी. यावेळी रिव्ह्यू कसा नाही घेतला? जेव्हा काही रेसिपी फसते ना तेव्हा या काकू रिव्ह्यू विचारायला नाही जात. काय मूर्ख बाई आहे नाही. दांडिया खेळायला जात होती आणि भुजगावण्यासारखं रेडी झाली होती. हिच्या त्या ड्रेस मध्ये कुठे बांधणी दिसत होती ना, मला तेच समजलं नाही हो मंडळी. उगाच आपलं काही बोलत असते. नेहमी आपलं सिंपल सोबर लुक बघा, सिंपल सोबर लुक बघा बोलत असते. हिचा लुक आणि तो पण सिंपल सोबर. काय मस्करी करते रे ही टोमली. घागरा का बरं हिने यावेळी घातला नाही हो मंडळी? ते तर जाऊ देच, घागरा यावेळी घातला नाही. मागे सुरतला आली होती ही, तेव्हा ही बाई बोलली होती की भावाच्या लग्नामध्ये ही लेंगा घालणार आहे. त्या लेंग्याचं काय झालं हो? तो लेंगा तर दिसलाच नाही. लग्नात तर जाऊ देच, पण आता युरोपला तरी घेऊन जायचा होता ना तो लेंगा. प्रमोशन केलेल्या लेंग्याचा आता पता नाही, आदिवासी हेअर ऑइलचा पता नाही. उगाच लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत या बाईचे. ज्या वस्तूचं ही बाई प्रमोशन करते त्या वस्तू ही स्वतःच्या लाईफ मध्ये यूज देखील करत नाही, पण इतरांना सजेस्ट मात्र करत असते. कोमलीने त्या व्हिडिओ मध्ये पण नेहमीप्रमाणे माझा लुक कसा वाटला असं कॉमेंट करून सांगा असं बोलली होती. त्यावरती लोकांनी तर मस्तच पचका केला हिचा. हिने जो सोकॉल्ड बांधणीचा ड्रेस घातला होता तो हिला जराही सूट होत नाही असं लोकांनी कॉमेंट्स केले आहेत. त्या मुलींना पण कधी धड नीट तयार करत नाही. त्यांना ड्रेस दिलेला त्यांच्या हाईट पेक्षा एकदम लांब आणि ढगला होता तो. कोळशाला पाहिलात का मंडळी? रेड कुर्त्यामध्ये. बैल पोळ्याचं गिफ्ट होतं वाटते काकूंकडून. आता तिथे गरबा खेळायला गेली होती, तिथे आरती सुरू होती, तरी पण टोमलीचं इथे तिथे लक्ष होतं. कोण भाव देत नव्हतं वाटते हिला. एकटीच एका कोपऱ्यामध्ये उभी होती. आता हिचे कारनामे बघून कोण हिच्या सोबत रिलेशन ठेवेल का? तोंडावरती तर काय सगळेच गोड गोड बोलतील, पण मागून तर हिला नावच ठेवत असतील. सगळ्यांनीच हिच्यासोबत डिस्टन्स मेंटेन केला आहे. आधी तर नुसती मित्रमैत्रिणींना दाखवत सुटायची, पण आता कोणीच हिच्या व्हिडिओ मध्ये येत नाही. ह्याच्यावरूनच समजते हो मंडळी, हिला कोणी भाव देत नाही आहे. तिथे आरती चालू होती आणि या बाईची नुसती टंगळ मंगळ, इकडे तिकडे हिचं नुसतं लक्ष होतं.
होतं. साधी आरती पण या बाईला येत नव्हती. आणि कोळशा तर काय बाबा कॅमेरामॅनच आहे, नुसता आपला पाठी उभा असतो आणि सगळं काही शूट करत असतो. कोणाची परमिशन तरी घेतो की नाही शूट करण्या अगोदर ते त्याचं त्यालाच माहिती. टोमली बोलते काय तर आता स्नॅक टाइम झाला आहे. अगं बाई चूप ग चूप, जरा ना तुझं तोंड बंद ठेव ग. स्नॅक टाइम काय स्नॅक टाइम? आरशात बघितलंयस काय कधी स्वतःला? तू काय स्नेक पेक्षा कमी आहेस का? मंडळी, त्या कोळशाला तर कामावरून हकलून दिलंय वाटते. मान्य आहे वीकेंड आहे, स्टील नेहमीच कसा हा माणूस एवढा रिकामी असतो. मी प्रत्येक पॉडकास्ट मध्ये याबद्दल बोलते. का बोलते? कारण हा असाच रिकामी असतो. उपटचोंड्यासारखा त्या बायका गरबा खेळत होत्या आणि ह्याचं काय होतं तर सगळ्यांच्या अपर बॉडीवरती फोकस करत होता. लाज वाटते का या कोळशाला? नाही, मी पण काय प्रश्न विचारते ह्याला. आणि लाज तर या माणसाने विकून टाकली आहे. स्वतःमध्ये तर धमक नाही आहे 4 पैसे कमवायची. बायको आणि मुलीला दाखवून त्यांच्या जीवावरती पैसे कमवतोय घरी बसून, आणि आता इतरांच्या पण बायका मुलींवरती कॅमेरा मारतोय. ह्याला याच्या बायकोला गरबा खेळता येतो हे दाखवायचं होतं ना, मग दाखवायचं ना. पण बाकी लोकांवरती कशाला कॅमेरा मारतोय? त्यांच्या अपर बॉडीवरती कशाला फोकस करतोय? ब्लर करता येत नाही का या मूर्ख माणसाला? तिथे इतर पुरुष गरबा खेळतायत, त्यांच्यामध्ये जाऊन खेळायचं तर नाही, नुसतं आपलं बायकांमध्येच घुटमळायचं असतं याला. त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तर ह्या बाईची इज्जतच काढली होती. एक जणीला कॉमेंट करून विचारत होता की हा कोणता डान्सचा प्रकार आहे. हिला माहिती होतं सगळ्यांचंच लक्ष असते कॉमेंट बॉक्सकडे, म्हणून इज्जतीमध्ये उत्तर देत होती. ह्याला गरबा बोलतात. अगं बाई गरबा नाही ग, तू जे करत होतीस ना त्याला निव्वळ माकड चाळे बोलतात. काय बोलतात? माकड चाळे. कोण हिच्याकडे बघत पण नाही तरी आपली वेड्यासारखी बत्तीशी दाखवत फिरते. मंडळी, नाकापेक्षा मोती जड बोलतात ना, तसं हिच्या थोबाडापेक्षा कानातले जड झाले होते, म्हणून काढून ठेवले होते या बाईने. हिला काय वाटते हो मंडळी, ही ज्या थापा मारते त्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? बोलते काय तर मैत्रिणी भेटल्या होत्या, त्यांच्यासोबत गप्पा मारत होती मी. वेळ कसा निघून गेला ते काही समजलंच नाही. एक तरी मैत्रीण दिसली का हो मंडळी तुम्हाला? मला तरी नाही दिसली. उगाच आपलं काय पण पकवते. हिला वाटलं हिच्या अंधमंद भक्तांसारखे सगळेच मूर्ख आहेत की काय, ही जे काय बोलेल त्याच्यावरती सगळे विश्वास ठेवतील. घरात घट बसवून बाई गाव हिंडते. मागे गणपती बाप्पाला बसवून 4 जण घराबाहेर होते. अरे त्या देवाचा बाजार मांडणं बंद करा यार प्लीज. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला पैसा कमवायचा आहे, निदान त्या देवाला तरी सोडा. आता दरवेळी कोणताही इव्हेंट असतो किंवा फेस्टिवल असतो ना, तर कोण दिसलं नाही की आधीच ही बाई स्पष्टीकरण देत बसते की काही लोकांच्या मुलांना बरं नव्हतं. त्या दिवशी बघा मंडळी, गणपतीची महाआरती ठेवली होती या बाईने, तर कोण कोण इतर मित्रमैत्रिणी हिचे दिसत नव्हते. तेव्हा या बाईने सांगितलं होतं की काही लोकांच्या मुलांना बरं नव्हतं, त्याच्यामुळे ते आले नाही आहेत. दरवेळी नुसतं एकच कारण असते. मला तर वाटते हिने आहे ना सगळ्यांना विचारलं असणार की कोण येणार आहे का तिकडे. ही जाते म्हटल्यावरती कोण गेलंच नसेल तिथे इव्हेंटला. सगळेजण या बाईला टाळतायत, तरी पण आपली लाळघोट्यासारखी सगळ्यांकडे जात असते हातापाया पडत. आणि अगं टोमले, सगळे काय तुझ्यासारखे उपटचोंडे नसतात ग. कामधंदे आहेत लोकांना. सगळ्यांना तुझ्या एवढा आणि तुझ्या नवऱ्या एवढा रिकामी वेळ नाही आहे ना. तुमचं काम काय तर ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, अशी ही बनवा बनवी चालू असते तुमची. आता हिच्या आईने सांगितलं अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे, तरी पण अंधमंद भक्तांना विचारते काय तर खरंच असं आहे का? मला प्लीज कॉमेंट करून सांगा. मी कॅलेंडर बघितलं होतं, माझ्या आईने सांगितलं होतं, माझी मैत्रीण भेटली होती ती पण बोलली तिच्या आईला विचारून सांगते. तरी पण ना मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. का ग बाई, तुझ्या आईवरती, तुझ्या मैत्रिणींवरती, त्या कॅलेंडरवरती विश्वास नाही आहे तर तू त्या अंधमंद भक्तांवरती तरी विश्वास ठेवणार आहेस का? आणि आता कुठे गेले तुझे भटजी, ज्यांनी तुला सांगितलं होतं की गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरती ती बाप्पाची मूर्ती देवाऱ्यात ठेव? त्यांना विचारायचं होतंस ना एकदा. काय आहे ना मंडळी, त्या दिवशी कन्यापूजनची आठवण करून दिली होती ना मी. मग काय, आता तिला कन्यापूजन करायचं असेल. शनिवारी साडी नेसायला हिला कंटाळा आला होता, साडी नकोशी वाटत होती, आणि रविवारच्या व्हिडिओची सुरुवात केली काय तर ऑरेंज साडीने. ऑरेंज साडी, एक डॉट होता त्या साडीमध्ये फक्त ऑरेंज कलरचा. हिने व्हिडिओची सुरुवात केली, मी शोधते नेमका ऑरेंज रंग आहे तरी कुठे. नंतर तिने दाखवला, एक टिपका होता फक्त ऑरेंज कलरचा. लोकांनी कॉमेंट केली होती ना शनिवारच्या व्हिडिओ खाली की साडी नेसायची होती, घागरा घालायचा होता. तर बोलते काय तर कसं आहे ना, साडी नको वाटत होती मला, नाचकाम करता आलं नसतं ना मला साडीमध्ये. अगं बाई, कोणी सांगितलं ग तुला?
की साडी नेसून गरबा खेळता येत नाही. कधी ये आमच्या गुजरातला नवरात्रीमध्ये, मग समजेल तुला. मस्त ट्रेनिंग मिळेल तुला गरबा खेळायची, ते पण हेवी आउटफिट्स मध्ये. युरोप मधला फादर्स डे लक्षात होता बिंडोक बाईला, पण इंटरनॅशनल मेन्स डे कधी असतो की नाही इथपासून हिची सुरुवात होती. मागे मी वुमेन्स डे ला जेव्हा हिच्यावरती पॉडकास्ट केलं होतं तेव्हा तारीख सांगितली होती इंटरनॅशनल मेन्स डे ची. तेव्हा हिला समजलं होतं की मेन्स डे पण असतो आणि तो कोणत्या तारखेला असतो ते. एक नंबरची बिंडोक बाई आहे आणि तो कोळशा पण तसलाच आहे. फादर्स डे साठी मुलींनी काहीतरी केलं होतं बनोज काकांसाठी. अहो काकू, मग त्यांना बैल पोळ्याला पण सांगायचं होतं ना, कोळशासाठी काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्यासाठी. कोळशा व्हिडिओ साठी इमोशनल झाला होता. ह्या लोकांना माहिती आहे रडून दाखवलं की व्ह्यूज येणार, अंधमंद भक्त येणार व्हिडिओ बघायला, म्हणून सगळी नाटकं सुरू होती. इमोशनल वगैरे काही झाला नव्हता तो कोळशा. सगळं काही बायकोला कॉन्टेंट मिळावा म्हणून नाटकं करत होता. ही बाई एवढी बेकार आहे ना मंडळी की काही विचारूच नका. त्या मुलींना शिळं पाकं अन्न देते खायला. त्या दिवशी बघा उठता बसता उपवास होता हिचा, त्यासाठी हिने साबुदाणा भिजत घातला होता. मग हिला खिचडी खायला कंटाळा आला होता म्हणून हिने बटाट्याचा जो किस होता त्याला तळून त्याचा चिवडा बनवला होता मीठ मसाला टाकून. तेव्हा होता गुरुवार, म्हणजे गुरुवार पासूनचा भिजवलेला साबुदाणा हिने रविवारी बनवला, ते पण मुलींना खाऊ घातला. कशी विकृत बाई आहे ना ही. त्या जेवण बनवण्याचा कंटाळा येतो म्हणून त्या मुलींना काही देत असते शिळं पाकं खायला. काल काय तर मुलींच्या खोलीत आवराआवर करून दाखवत होती. काय कॉन्टेंट नसला ना की आलं धुनी भांडी करून दाखवायची नुसती. त्या मुलींचे कपडे ठेवायला स्टँड आणलं होतं. आधी ही बाई स्वतःच बोलली की ह्या रूम मध्ये ना खूप धूळ येते. मग मंडळी मला आता एक गोष्ट सांगा, जे हिने कपड्याचं स्टँड आणलं आहे त्याच्यामध्ये तर हिने कपडे उघडेच ठेवले आहेत, मग आता त्या ड्रेसवरती धूळ बसणार नाही का? कशी माड बाई आहे ना ही. एक काम करते कधीतरी वर्षातून, ते पण धड जमत नाही हिला करायला. तर सुरुवातीला ही बोलली की कोळशा काम करतोय, मग ही जेव्हा पडदे दाखवत होती तेव्हा हिच्या थोबाडावरती झूम कोण करत होतं बरं, ते पण एवढ्या उंचावरून. सतत नुसती पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की कोळशा कॅमेरामॅन नाही आहे, त्याला कामधंदे असतात. पण असं काहीच नाही आहे मंडळी. अजून किती लपवाछपवी करणार आहेत ना ते त्यांनाच माहिती आहे. आता बघा 1-2 दिवसामध्ये कम्युनिटी पोस्ट येईल की मला बरं नसल्यामुळे आज व्हिडिओ येणार नाही आहे. सगळी नुसती नाटकं सुरू आहेत या बाईची, बाकी काही नाही. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.